नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती. आज सकाळी मी लवकर उठले होते आणि घरातलं पण सगळं आवरून घेतलं होतं. थोडंफार काही राहिलं होतं ते बघायचंच होतं. कारण घरातल्या गोष्टी काही आपल्याला चुकत नाहीत, कुठे जरी जायचं असेल तरी. आणि घरातले हे काय दोघंजण लवकर उठायला तयार नव्हते. 5 मिनिटं थांब गं, 5 मिनिटं थांब गं असं करून त्यांनी 8:30 वाजवले आणि इथून निघायलाच आम्हाला खूप जास्त वेळ झाला होता. सकाळी सकाळी मी भात गरम करायला ठेवला. 5 मिनिटं भात गरम करून घेतला आणि म्हटलं टिफिनला ह्यांना तोच देता येईल. आणि टिफिन पॅक करायला घेतलं तर डायरेक्ट बोलले की मला टिफिनला देऊ नकोस आणि इथंच काहीतरी खायला दे. आणि त्यांना पण कळलं की ही चिडली आहे म्हणून डायरेक्ट म्हणले की तू इथंच खायला दे मला. आणि थोडासाच भात घेतला खायला, जास्त पण खाल्ला नाही. आता रात्री मी किती मोजका स्वयंपाक बनवला होता तरी पण भात शिल्लक राहिला. कारण असं होतं ना की भूक असते नसते आणि मग विचारून बनवायचं म्हटलं की थोडंसं कसं तरी वाटतं, म्हणून मी डायरेक्टली बनवून टाकलं होतं. तरी पण मसाले भात एक माणूस खायला एवढा शिल्लक राहिला होता म्हणून ह्यांना टिफिनला देत होते. तर ह्यांना काय पटलं नाही ते. ठीक आहे म्हटलं असू देत. परत टिफिन वगैरे ठेवून दिला आणि मग धनुची तयारी करायला घेतली. असं तर सासूबाईंनी सांगितलं होतं की रिकामा टिफिन घेऊन ये म्हणून, मग मी त्यांच्या बॅगमध्ये जाताना घेऊन गेले आणि तिथून मग त्यांना भाजी चपाती दिली. धनुचं आवरायला घेतलं. धनुची काही तब्येत बरी नव्हती त्यामुळे तो खूप कोमेजला होता. त्याला उभं राहायची पण इच्छा नव्हती. त्याची कॅपॅसिटी पूर्ण संपली होती आणि रात्री पण त्याला खूप जास्त ताप आला होता आणि आज सकाळी आम्हाला जाणं गरजेचंच होतं त्यासाठी. मग त्याला उठवलं झोपेतून कसं तरी. त्याची उठायची पण इच्छा होत नव्हती कारण रात्रभर मुलांची झोप नाही झाली की त्यांना सकाळचं खूप आळस येतो. सकाळची मग झोप त्यांना हवी असते. म्हणून फक्त मग त्याचे हातपाय तोंड धुवून घेतलं कारण ताप आल्यानंतर मी त्याला आंघोळ घालत नाही. आणि मग हातपाय तोंड धुवून घेतलं, छानसा ड्रेस घातला आणि मग त्याला लगेच कळलं की आपण कुठेतरी बाहेर निघालो आहे. मुलांची एक ही असते म्हणजे ट्रिक असते की छान कपडे घातले मम्मी पप्पांनी किंवा त्याला, तर त्याला लगेच कळते की हां आपण कुठेतरी बाहेर निघालो आहे म्हणून. आणि सकाळी सकाळी त्याला असं चिकटून बसायचं असतं, अजिबात सोडायचं नसतं आणि मला पण खूप छान वाटतं. आज बॅग भरायचा नंबर माझ्याकडे होता. फुल फ्रीडम होता की तुला जशी हवी आहे ना तशी भरून घे, कारण त्यांच्या बॅगमध्ये आज लॅपटॉप नव्हता म्हणून. आणि आमचे कपडे पण काही जास्त नव्हते त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुझं तूच भरून घे. पहिला खाली त्यांचा टिफिन टाकून घेतला आणि मग आमची कपडे भरायला घेतली. फक्त मी माझी साडी एवढंच घेऊन जाणार होते, ड्रेस वगैरे एक्स्ट्रा काही नेणार नव्हते. घातलेला ड्रेसच तो म्हटलं घालून जाता येईल आणि येताना पण तोच रिटर्न म्हणजे येताना घालता येईल कारण संध्याकाळी आम्ही लगेच रिटर्न येणार होतो. आणि धनुष बघा किती शांत बसला ना, म्हणजे त्याला जेव्हा तो आजारी असतो ना त्यावेळेस फक्त शांत बसतो, झोपून वगैरे राहत नाही. पण त्याला ना बोलायची, हसायची, खेळायची अजिबात इच्छा होत नाही. बॅग पॅक करून घेतली आणि फायनली आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. सगळं आवरून मग घरातून बाहेर निघायचं म्हटलं की थोडासा लेट होतो. आणि सकाळ सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं, हवा पण खूप फ्रेश मोकळी असते आणि मग ट्रॅफिक पण नसतं. त्याच्यामुळे सकाळचा प्रवास करायला खूप छान वाटतं. मला सकाळचा आणि संध्याकाळचा 10च्या नंतरनं प्रवास करायला खूप आवडतं. पण धनुष सोबत असल्यामुळे आम्ही थोडंसं टाळतो संध्याकाळचा प्रवास करायला. फायनली आम्ही भोसरीमध्ये पोहोचलो आणि तिथं मुलींसाठी खाऊ घेतला आणि धनुषला पण चॉकलेट्स घेतले कारण त्याला ना खूप दिवसातून आज चॉकलेट दिसली होती. त्यामुळे त्याचा आनंद बघा गगनात मावत नव्हता. रूट कॅनल केल्यापासून आम्ही त्याचं ना जास्त चॉकलेट देणं त्याला बंद केलं. आता मला ना माझ्या लहानपणीची आठवण झाली. म्हणजे मला कधी आठवत नाही की मम्मीने असं कधी टिफिन पॅक वगैरे करून दिला असेल. जे काही असेल ना ते स्वतः करून घ्यायचं. आणि पहिलं असं पण नव्हतं की रोजची सुकी भाजी आपल्या घरामध्ये बनेल. कधीतरी बनायची सुकी भाजी, नाहीतर पातळ भाजीच असायची. मग जी पातळ भाजी केली त्यातलंच जे आतल्यातली जे काही भाजी टाकली ना ते काढून घ्यायचं आणि गरम तवा करायचा आणि त्याच्यावरती गरम करायचं. तेच टिफिनमध्ये भरायचं स्वतः आणि घेऊन जायचं. कधी भाकरी असेल तर भाकरी, कधी चपाती असेल तर चपाती. असं लाड नव्हते की हां स्पेशली करूनच द्यायचं म्हणून. तसं आजकालच्या मुलांचं नसतं, त्यांना जे हवं आहे ना तेच टिफिनमध्ये पाहिजे असतं. आणि आज हिला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून ती बोलली की काकी तू माझा व्हिडिओ काढ, मी आमचा टिफिन पॅक करून घेते. तिच्याच मोठ्या बहिणीचा पण तिनेच टिफिन पॅक करून घेतला, पण ती थोडीशी आगाऊ आहे. म्हणजे स्वतः कामं करायला ती नको म्हणते आणि तिनं खूप हट्ट केला होता. तर पिवळ्या बटाट्याची भाजी होती सुकी, पण ती तिला अजिबात न्यायची नव्हती. म्हणून तिने टिफिन भरलेला परत खाली केला आणि म्हटले काकी तुम्हाला बेसनची पोळी करून दे तरच मी नेणार. आणि स्कूलला जायला पण नको म्हणत होती. सगळेजण त्या दोघी पण स्कूलला गेल्या. धनुष आणि त्याची बहीण खेळत बसले होते आणि मग जाऊबाई पण त्यांच्या ऑफिसवरून आल्याने आम्ही लगेच जेवण करायला घेतलं. मस्त गरमागरम त्यांनी जिलेबी आणली होती, भाकरवडी आणली होती आणि कढी आवडते म्हणून छानशी कढी पण बनवली होती सासूबाईंनी. आणि मस्त पोटभर जेवण केलं आणि मग जो आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता ना त्याच्या तयारीला लागलो. कारण आधीच खूप वेळ झाला होता आणि
कोणतं पण आपण काम शेड्यूलनुसार करायला गेलो ना ते थोडंसं बिघडतंच. म्हणजे आज ना आम्ही डाळ शिजवली होती पण पुरण एकदम पातळ झालं आणि तेच करायला आम्हाला जवळजवळ 1 तास तरी गेला. खूप पुरण पातळ झाल्यामुळे ना ते व्यवस्थित काही जमतच नव्हतं. सगळा स्वयंपाक रेडी होता, फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या आणि मग भजी तळायची बाकी होती. म्हणून मग आम्ही आवरलं आणि मग लगेच काळूबाईच्या मंदिरामध्ये गेलो. कारण सुवासिनी घालायच्या आधी देवीची ओटी भरायची होती. हे आहे काळूबाईचं मंदिर, तिथेच जवळ आहे घराजवळ. तिथं गेलो. पहिलं देवीच्या आहेत म्हणजे जो दिवा आहे त्यात ना हे टाकलं, तेल टाकलं आणि इथं ना एकदम छोटी वात असते तरी पण दिवा एकदम संत सुरू असतो. खूप छान वाटतं. अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि आम्ही दोघींना पण देवीची ओटी भरली. आणि देवीच्या मंदिरामध्ये गेलं ना की काय एवढं मन शांत होतं ना ते मला समजत नाही. म्हणजे मनामध्ये कसलाच विचार येत नाही. नाहीतर आपण घरामध्ये असू देत, कुठे प्रवास करत असू देत, कुठं पण जाऊ देत, आपण आपल्या मनातले विचार काही थांबत नाहीत. अगदी आपण जेवण बनवताना पण काही नाही काहीतरी विचार मनात असतोच. पण देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ना आपलं मन एवढं का प्रसन्न होतं, शांत होतं, हेच मला अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. मी दरवेळेस मम्मीला पण सांगते की काय गं मम्मी असं होतं, म्हणजे एकदम शांत वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर ना. देवीसाठी जो नैवेद्य नेला होता तो दाखवला आणि आम्हाला तुळजाभवानीचं मंदिर आहे तिकडं जायचं होतं, पण ते खूप लांब होतं, चालत जाण्या इतकं नव्हतं. म्हणून आम्ही ऑटो केली आणि मग दोघी पण गेलो तिकडे. तिकडचं पण मंदिर खूप छान आहे आणि ह्या एरियामध्ये ना कपडे वगैरे खूप छान भेटतात. मला वाटतं हा दिघी रोड आहे आणि बाहेरच जे काय कपडे वगैरे लावलेले असतात ना ते बघायला खूप छान वाटतं. आणि मला पण कपड्यांची खूप जास्त हौस आहे. म्हणजे नाही का, मला असा ड्रेस घालायचा आहे, तसा ड्रेस घालायचा आहे. होतील हळूहळू सगळी स्वप्न पूर्ण होतील. आम्ही हार घेतले होते पण हार घरीच राहिले आणि मग मंदिराच्या बाहेरच हारवाले बसले होते. मग त्यांच्याकडून हार घेतला आणि मग देवीकडं गेलो. खूप छान देवीचं इथलं पण प्रसन्न म्हणजे वातावरण आहे. बाहेरच 4-5 बायकांना मस्त पेटी वाजवत बसल्या होत्या. त्यांचा तालसूर खूप छान वाटत होतं. रेकॉर्ड करायचं होतं पण दर्शन घेईपर्यंत त्यांचं सगळं झालं. त्यांनी त्यांचा सगळा पसारा पण आवरून ठेवला होता. बाहेरच पादुका होत्या, त्यांचं पण दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. घरी आले की लगेच मुलींना जेवण करायला बसवलं, कारण परत सुवासिनी पण येणार होत्या. आधी मुलींना मान दिला, त्यांना जेवायला बसवलं आणि लहान मुलांना अशा गप्पा मारत एन्जॉय करत मस्त टिंगल टवाळी करत असंच जेवण करायचं असतं. पण आज आम्ही ना त्यांना अजिबात टाईमपास करून दिला नाही. म्हणजे जेवा की आवरा पटकन. ऑलरेडी 7:30 वाजले होते आणि त्याच्यानंतर अजून 16-17 सुवासिनी जेवू घालायच्या होत्या. त्याच्यामुळे खूप वेळ झाला होता आणि असं मुलांना पंक्तीमध्ये बसून जेवण करायला खूप जास्त आवडतं. म्हणून मी धनुषला पण त्यांच्यासोबत बसवलं होतं. पण धनुषची तब्येत काही बरी नव्हती, त्याच्यामुळे त्याला खूप चिडचिड करत होता. जेवण पण त्याने केलं नाही. आणि ह्यातली एक फॉलोवर्स होती, म्हणजे सबस्क्रायबर होती बरं का, ती रोज आपले म्हणजे रोज माझे व्हिडिओ ती बघते आणि ती सांगत होती काकी मी तुमचे रोज व्हिडिओ बघते आणि मला खूप जास्त आवडतात. आणि मुलींना पण तिला सांगू, म्हणजे श्रद्धा श्रावणी आहेत ना माझ्या जाऊबाईच्या मुली, त्यांनी पण त्यांना सांगितलं की माझी काकी व्हिडिओ बनवते म्हणून. सगळं झाल्यानंतर ना आम्ही जेवण करायला बसलो आणि एवढं दिवसभर कंटाळा आला होता ना काम करून की जेवण करायची पण इच्छा होत नव्हती. कसं तरी जेवून घेतलं आणि रात्रभर तिथेच झोपलो आम्ही, काही घरी आलोच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी यायला निघालो. परतीचा प्रवास सुरू झाला आणि धनुष गाडीवरती बसताना ना असा उलटा बसतो, त्याच्यामुळे त्याच्या पप्पांना खूप त्रास होतो. असं त्यांच्या पाठीला रेलून बसतो आणि त्याला किती जरी म्हणलं ना सरळ बस तरी त्याला बसायचं नसतं. हा भक्तिशक्तीच्या इथला पॉईंट आहे. संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची मस्त मनमोहक मूर्ती तिथे आहे. असं वाटतं ना जवळून दर्शन घ्यावं, पण कधीच तसा योग येत नाही की फ्री टाईम आहे आणि आपण तिथं जावं म्हणून. पण नक्कीच एक दिवस जाणार आहे तिथं पण. आज आमच्या इथे ना मोठी घोराडेश्वरची यात्रा भरते आणि सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे, म्हणजे 8:30-9:45च्या दरम्यान एवढी गर्दी आहे. संध्याकाळी तरी किती असेल, भरपूर ट्रॅफिक पण होतं तिथून. जमलं तर आज संध्याकाळी आम्ही तिथे पण जाणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.